तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना अभिवादन. आदरणीय सभावान रामदेव संघ, आदरणीय बलुटे साहेब, आदरणीय निलेजी गायकवाड, आदरणीय दळवी साहेब. तर आजचा जो विषय आहे, कालचा जो कुठपर्यंत आलो मी काल पण सांगतो, मी काल कुठपर्यंत आलो होतो. संघाच्या प्रवेशिका अगोदर करत आहोत नाही. म्हणजे सिद्धार्थाला आता 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत. लग्न झालेलं आहे त्यांचं. सिद्धार्थांचं कुणाशी झालेलं आहे? लग्न कुणाशी झालं? बोला ना. महामाया त्याला सुचवलं मी म्हटलं ना, त्यांनी त्याच्या वया बघा, मी त्याच्या प्रत्येक मागणी असतं माझ्याकडून पासून वाईट केली. वयाच्या 20व्या वर्षापर्यंत अशी परंपरा होती. एक सभागृह असायचे. सभागृह जसं आता विधानसभा आहे, राज्यसभा आहे, लोकसभा आहे. की ज्या लोकसभेमध्ये खासदार बसतात, त्या राज्यसभेमध्ये खासदार बसतात, विधानसभेमध्ये आमदार बसतात, विधान परिषदेचे विधानसभेचे. त्याप्रमाणे त्या काळामध्ये राजा सुंदरराजांच्या गोष्टीमध्ये काय होतं? सभागृह. आणि त्याला त्या संतागार म्हणायचे. सभागृहाला कपिल वस्तूंच्या शाक्य संघामध्ये सभागृहाला संतागार शब्द. आणि हा परीक्षेला विचारणार आहे, जाणून करून घेऊन घ्या. जर आई बसला पुढे महाराष्ट्र परिषदेत हा प्रश्न विचारणार आहे. काय म्हणतात त्याला? लिहिलं का तो? लिहिलं. अरे एकाकडं तर फक्त माझ्याकडे बघायचं नाही, आणि केलं तर करायला बरोबर. हे व्याख्यान नाही, आलं धडाला बोलत जायचं. संथागार त्याला म्हणतात. संथागार. संथागारामध्ये एक पद्धत होती, ज्यांचं वय तरुणांचं 20 वर्ष झालं त्या तरुणाला संघामध्ये प्रवेश देण्याची परंपरा होती. त्या दरम्यान सिद्धार्थाचं वय बरोबर 20 वर्ष झालं. त्याला सुद्धोधनाला वाटतं, माझ्या सिद्धार्थाची लक्षणे जी आहे आणि अशी मुलीने 8 ब्राह्मणांनी सांगितलेलं भविष्य जर खरं ठरलं तर माझा मुलगा राजा बनणार नाही. म्हणून त्याला संघामध्ये ढकलून दिलं. त्या उद्देशाने शुद्धोधनाने संघामध्ये सिद्धार्थाला प्रवेश दिला. आता प्रवेश फॉर्म करणं जसं तुमच्याकडून फॉर्म वगैरे घेते ना मी, त्याप्रमाणे ते विस्तृत पद्धतीनं फॉर्म भरून घेणं ही प्रक्रिया सुरू केलेली आहे. ही प्रक्रिया सुरू केल्यानंतर तुमच्याकडे आम्ही नियम करून घेते, कसं बोलायचं, कसं चालायचं, वागायचं, कशा पद्धतीचं. त्याप्रमाणे एक संथागारामध्ये एक नियम असतो. त्या संथागारांचा सरसेनापती सेनानी संघामध्ये एक ठराव मांडतात. आज
आपण त्यांना संघामध्ये घ्यायचे का असा प्रश्न सरसेनापती सभागृहाचे संपूर्ण सभासदांना विचारतात। एकदा दोनदा तीनदा हाच प्रश्न विचारल्यानंतर सर्वांनी होकार दिलेला आहे की सिद्धार्थाला संघामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे। मग तिसऱ्यांदा सुद्धा सर्वांनी वर हात करतात आणि सिद्धार्थाला संघामध्ये प्रवेश मिळालेला आहे वयाच्या 20व्या वर्षी। पण मात्र संघामध्ये प्रवेश करत असताना संघामध्ये प्रवेश केलेला आहे पण काही नियम सुद्धा आहेत संघामध्ये आला म्हणजे आपले नियम आहेत त्याप्रमाणे त्या पद्धतीनं मग सेनापती सिद्धार्थाला म्हणतात सिद्धार्थ तुम्हाला आम्ही संघामध्ये प्रवेश दिलेला आहे पण मात्र त्यांच्या नियमांचं तुम्हाला काटेकोरपणे पालन करावं लागेल। त्या नियमांचं ते नियम सरसेनापती सिद्धार्थाकडून बदलून घेतात। नियम कोणते? पहिला नियम आहे तुम्हाला या संघामध्ये आम्ही प्रवेश दिलेला आहे। 5 नियम जमेल तर लिहून घ्या। संघाकडून सिद्धार्थाला कोणते नियम बदलून घेतात? पहिला नियम आहे संघाशी हित संबंध ठेवावे लागते। तुम्ही जेव्हा संघामध्ये आलात तर संघांचे जे हित संबंध आहेत हे हित संबंध तुम्हाला जपावे लागेल। पहिला भाग आहे। दुसरा जो भाग आहे सभामधून गैरहजर राहता कामा नये बैठकीला। सभागृहामध्ये आल्यानंतर गैरहजेरी असता कामा नये हा दुसरा नियम। तिसरा नियम आहे दुसऱ्यांचे दोष तुमच्या लक्षात आले असतील तर निर्भीकपणे सभागृहात सांगणे हे कर्तव्य आहे। बरोबर आहे? दोष तुमची जे दोष जे आहेत आमच्यापर्यंत आलेले आहेत 3-4 दिवसामध्ये। बरोबर आहे? काय तुम्ही केलं पण निर्भीकपणे सांगितलं पाहिजे आणि ते स्वतः सांगितलं पाहिजे की माझ्याकडून आज हा गुन्हा झालेला आहे। सिद्धार्थाकडून हे सुद्धा म्हटलेलं आहे की दुसऱ्यांचे दोष तुमच्या लक्षात आल्यानंतर ते सभागृहाला सांगण्याचं कर्तव्य आहे। आणि चौथा जो आहे दोषारोप ठेवला रागवता कामा नये। जर सिद्धार्थ तुमच्यावर आम्ही कोणीचे दोष ठेवला त्यांनी चूर भेटलेला आहे आणि शिवी दिलेली आहे तर आम्ही जर म्हटलं रागावला आम्ही तर त्याचा राग मानता। बरोबर आहे? तुम्ही राग मानता का माझा का? मी आज तुम्हाला एकाप्रमाणे शिस्त आहे। मी आज तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे म्हणजे सुद्धा उघडी सांगितले आहे कोणी केलं मला माहित नाही। बरोबर आहे? पण केलंय चुका केलेल्या आहे आणि म्हणून तुम्ही सुद्धा माझ्या रागावता कामा नये। त्याप्रमाणे सिद्धार्थ म्हणतात सिद्धार्थाला सेनापती म्हणतात तुम्ही सुद्धा त्यांच्यावर रागावता कामा नये। या नियमाप्रमाणे सिद्धार्थाला नियमांचं गटबंधन केलेलं आहे। या नियमाप्रमाणे तुम्ही संघात प्रवेश मिळणार पण मात्र तुम्ही कमी जास्त केलं तर तुमचं सदस्य सुद्धा रद्द होणार आहे। ते कोणते नियम आहेत? पहिला नियम आहे तुम्ही जर बलात्कार केला तर संघामध्ये असताना तुम्ही बलात्कार केला तर तुम्हाला संघाकडून काढल्या जाईल। घ्या मी डबल विचारतो की तुम्ही लिहिपर्यंत तुम्हाला वेळ देतो म्हणजे का लेखणी आहे कागद आहे कागदावर लिहू घ्या अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे। दुसरा जो नियम आहे जर तुम्ही संघामध्ये असताना एखाद्याचा खून केला तर
केला तर. तिसरा नियम आहे, जर तुम्ही चोरी केली तर संघामध्ये असताना जर तुम्ही एखाद्याची चोरी केली असेल तर तुमचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं. आणि चौथा आहे, जर तुम्ही संघामध्ये असताना खोटी साक्ष दिली तर, संघामध्ये असताना जर तुम्ही खोटी साक्ष दिली असेल तर लिहा तुम्ही सोबत. मी डबल एकाकडे विचारतो की तुम्ही ते लिहिलं पाहिजे तर कागदाला आलं पाहिजे. ते महत्वाचे आहे, तुम्ही तुम्हाला डबल विचारतो. आणि संघामध्ये बाहेर जर नियमाचं उल्लंघन केलं तर या पद्धतीनं आता मात्र वयाच्या 20व्या वर्षी सिद्धार्थाला प्रवेश मिळालेला आहे. सिद्धार्थ त्या पूर्ण नियमाचं परिपालन करत आहे. संघाच्या नियमाप्रमाणे ते वागत आहे. संघाच्या नियमाप्रमाणे ते वागतात. 28व्या वर्षापर्यंत संघाची त्याने इमामीद्वारे सेवा केली आहे. किती वर्ष? 8 वर्ष. वयाच्या 20व्या वर्षी संघात प्रवेश आणि 28व्या वर्षी काय संघर्ष झाला हा महत्वाचा भाग आहे. अत्यंत सेवा केली संघाची. पण मात्र यामध्ये हे एक 8 प्रमाणे सांगितलेलं आणि अशी पूर्वी सांगितलेलं भविष्य हे जर खरं ठरायचं असेल तर सिद्धार्थाच्या मनामध्ये काही, सिद्धार्थाच्या जीवनामध्ये काही प्रसंग निर्माण होतात. तो प्रसंग आता वयाच्या 28व्या वर्षी सिद्धार्थाच्या जीवनामध्ये निर्माण झालेला आहे. रोहिणी नदी माहिती आहे तुम्हाला? माहित नाही, मी सांगतो, लिहून घ्या. शाक्य आणि कोणीय दोन राज्य आहेत. शाक्य आणि कोणीय दोन राज्य. मला सांगितलं की छोटे छोटे राज्य होते, त्यांचा राजा असायचा. शाक्य आणि कोणीय या दोन्ही देशांच्या दरम्यान एक रोहिणी नदी वाहत आहे. पाणी आता मला एक आणि त्या रोहिणी नदीचं पाणी दोन्ही राज्यांना समान मिळावं या पद्धतीचा नियम आहे. मात्र कोणी या राज्यातील लोक रात्रीला चोरून पाणी त्या नदीचं आपल्या शेताला देत आहे. ही चर्चा शाक्यांच्या समाजापर्यंत, शाक्यांच्या राजापर्यंत, सेनापतीपर्यंत चर्चा आलेली आहे. आणि तो ठराव मांडतात संघामध्ये एकदा, दोनदा, तीनदा ते कोणीय समाज, कोणीय शेतकरी नदीचं पाणी चोरून घेतात. मग शाक्यावर अन्याय होतो. मग आपण काय करायचं? मग आपण आता कोल्ह्यांविरुद्ध युद्ध करावं लागेल. युद्ध करावं लागेल. परत दर्शकामध्ये ठराव मांडतात. एकदा, दोनदा, तीनदा ठराव मांडतात. आपल्याला कोल्ह्यांविरुद्ध युद्ध करायचं. नंतर शक्य कोल्ह्यांविरुद्ध आपल्याला युद्ध करायचं आहे. पाण्याच्या प्रश्नावरून आपला अन्याय होत आहे म्हणून आपल्याला युद्ध करायचं. सर्वांना सर्वांनी हात वर करा. कोणाला युद्ध करायचं आहे? नाही नाही, तीन प्रसंग, तो प्रसंग सांगतो. कोणाला युद्ध करायचं? हात वर करा. सर्व सभागृह संतांना, सर्व सभागृह वर हात करतात. आम्हाला युद्ध करायचं आहे. फक्त हात वर न करणारा कोण असेल? कोण सांगतो मग आता? सर्वांनी वर हात केले संतांच्या सदस्यांनी, पण एकाने हात वर केला नाही. तो कोण असेल? अरे फक्त सिद्धार्थाने वर हात केलेला. तर सेनापतीचे लक्ष सिद्धार्थ
सिद्धार्थाला म्हणतात, सिद्धार्थ तुम्हाला हात का केला नाही? सिद्धार्थ म्हणतात, मला युद्ध करायचं, मला युद्ध करायचं. युद्धाने प्रश्न सुटत नाही. वैराने वैर क्षमत नाही, पण वैराने अवैर समाप्त होतो. सिद्धार्थ आपलं तत्वज्ञान सांगतात. सरसेनापती म्हणतात, हे तत्वज्ञान मला सांगू नका. तुम्ही ज्याप्रमाणे संघामध्ये प्रवेश घेतलेला आहे त्या नियमांचं तुम्ही उल्लंघन करता आणि म्हणून तुम्ही मला प्रायचित्त भोगावं लागेल. एकदा पकड करतात, दोनदा, तिसऱ्यांदा सरळ वर हात करतात, सिद्धार्थाचा वर हात प्रश्न निर्माण होतो, त्याला काय करायचं? सिद्धार्थाने हात केलेला होता, हात केलेला नाही. प्रश्न या ठिकाणी निर्माण होता होता, रोहिणी नदीच्या पाण्याच्या भाष्पावरून सिद्धार्थाने विरोधाच्या सिद्ध झालेल्या आहे. रोहिणी नदीच्या पाण्याच्या भाष्पावरून सिद्धार्थाने विरोध्या केला. आपल्या पुस्तकामध्ये आम्ही सुद्धा शिकलो की सिद्धार्थाने 5 प्रसंग निर्माण होता. एक म्हातारा दिसतो, एक दिसतो जाताना, एक गरीब माणूस आहे, पिळलेला आहे, अति गरीब झालेला आहे आणि सिद्धार्थाचं लक्ष त्या रथामध्ये तुटताना आणि समाजामध्ये काय असं चित्र आहे, माणूस करतो की काही माहीत असेल का सिद्धार्थाला? ठीक आहे, पण याच्यामध्ये एवढा मोठा वैभव सुरू करणारे का सिद्धार्थ? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रामुख्याने या मुद्द्याला प्रेरणा दिली आहे की सिद्धार्थाने फक्त पाण्याच्या प्रश्नावरून हत्या केली. सिद्धार्थाने हत्या करण्याचं कारण फक्त रोहिणी नदीच्या पाण्या प्रश्नावरून. कोणीतरी विचारलं सिद्धार्थाने हत्या कशामुळे केला? सिद्धार्थाने हत्या फक्त रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपावरून केला. हे उत्तर परफेक्ट आहे. आता प्रश्न हा आहे, सिद्धार्थ आता एकटे पडलेला आहे. मग सरसेनापती म्हणतात, तुम्हाला आता शिक्षा द्यावी लागेल. मी संघाचा नियम तोडलेला आहे. कोणती शिक्षा? देहांताची शिक्षा, देशत्यागाची शिक्षा, किंवा तुझ्या आई वडिलांची संपत्ती आम्ही जप्त करू. जर सेनापती सिद्धार्थाला विचारतात, तुम्हाला कोणतं मान्य आहे? देश सोडून जायचं आहे, त्यानंतर शिक्षा पाहिजे, तर त्या आई वडिलांची संपत्ती जप्त करायची. यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण सिद्धार्थ म्हणतात, समाज प्रबोधनात्मक आहे. जर सेनापतीला सिद्धार्थ म्हणतात, मला देहांताची शिक्षा मान्य असेल, मला देशत्यागाची शिक्षा मान्य असेल, पण पुन्हा माझ्या आई वडिलांची संपत्ती जप्त करतात, कारण मी गुन्हा केलेला. तो मी गुन्हा केलेला आहे, माझ्या आई वडिलांची संपत्ती जप्त करता येणार नाही, मला जर प्रायश्चित्त द्या. हा त्यांचा भाग महत्वाचा आहे. तुम्ही करता का असं? गौरव वडिलांची संपत्ती काय करायचं आहे असं म्हणाला सिद्धार्थ, पण नाही. सिद्धार्थाने म्हटलं, तो गुन्हा मी केलेला आहे, त्याचा प्रायश्चित्त मला भोगावं. आणि त्याप्रमाणे सरसेनापती म्हणतात, कारण बाजूला एकच कौशल्याधिपती राहिलं होतं. कौशल्याधिपती, या कौशल्याधिपती कोली आणि शाक्य असे 3 राज्य होते. कौशल्याधिपती, कोलीय आणि शाक्य. सरसेनापती म्हणतात, जर तुम्हाला आम्ही
शिक्षा दिली तर कोसलगी पतीचं अधिराज्य शाक्यावर होतं. कारण तो राजा बद्दल होता कोसलगी पती. आणि जर कोसलगी पतीला जर कळलं की आम्ही तुम्हाला शिक्षा दिलेली आहे ते आम्हाला अतिक्रमण करते, त्याला कळालं आणि म्हणून आम्ही तुम्हाला शिक्षा देणार नाही. ठीक आहे, मग देश त्याला केला आणि त्यामधून एक मार्ग निघाला. परिवर्तन. आता ही चर्चा संपूर्ण कपिल वस्तूमध्ये पसरलेली आहे. राजा सुयोधनाप्रश्न चर्चा केलेली आहे. सिद्धार्थ आता देश त्याग करणार आणि प्रवचन केलं. राजा सुयोधन चिंतामग्न झालेला आहे. ही चर्चा एकदेवपर्यंत पोहोचलेली आहे. नुकतंच बाळ छोटंसं काय बाळाचं नाव काय आहे कोण सांगतं काय? ओके, माहित आहे. राहुल छोटंसं बाळ आहे, जन्माला आलेला आहे आणि यशोदेपर्यंत चर्चा केलेली आहे. मात्र सिद्धार्थाने एक निर्णय घेतला. जरी मी हा निर्णय घेतला तरी मी माझ्या पत्नीला विचारल्याशिवाय मी हा निर्णय करणार नाही. पत्नीला विचारल्याशिवाय. त्यामुळे सिद्धार्थाने स्त्रीला महत्व दिलेलं आहे. स्त्रीला महत्व, कोणती स्त्री असो, पत्नी असेल स्त्रीच आहे. स्त्रीला महत्व दिली. स्त्रीला माझ्या पत्नीला विचारल्याशिवाय हा निर्णय घेणार आहे. आणि जेव्हा सिद्धार्थ घरी जातात, यशोधरा बाजूला बसलेल्या बाळाला घेऊन राजा शुद्धोदन या बाजूला बसलेले आहे, महाप्रतापती बाजूला बसलेले आहे. महावीर आहे त्यावेळेस त्यांची आई आहे जिवंत सुसंत. सिद्धार्थाची आई 7व्या दिवशी मृत पावलेली आहे. आता कोण असणार सोबत? महाप्रतापती. बरोबर आहे, महाप्रतापती बाजूला बसलेले आहे. तर चिंताग्रस्त आहे. चर्चा त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. प्रश्न यशोधरेला विचारतात, यशोधरे काय करू? ज्यावेळी यशोधरेने राजपुत्र बघणार नसता, म्हणजे राहुल बाळ आहे, ती पत्नी आहे, त्याचा शुद्धोदन आहे आणि एवढे मोठे प्रॉपर्टी आहे, शेत जमीन आहे, लोक त्या कशाला करतात? संतोष कोण करतात तुमच्या आईवडिलांना? असं जर म्हणाले असते तर सिद्धार्थ बुद्ध झाले असते का? झाले असते बुद्ध? भरपूर पडले असते ना. बायकोमध्ये उभून असता तर मात्र ते खंडी यशोधरा. यशोधरेने सिद्धार्थाला पूजा केली, ताकद दिलेली आहे. सिद्धार्थ, तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो बरोबर. मी त्या ठिकाणी असते तर मी तोही निर्णय घेतला असता. सिद्धार्थाला ताकद मिळाली, पूजा मिळाली आणि सिद्धार्थाने तो निर्णय घेतलेला. या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये एक डॉक्टर बाबासाहेबांनी प्रश्न विचारला. डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की रामाने सीतेवर अन्याय केला. बाबासाहेबांचे ग्रंथ वाचलं तुम्ही वाचलं ना? कारण तिला अग्नी परीक्षा द्यावी लागली सीतेला. कोणाच्या सांगण्यामुळे? रामाच्या सांगण्यामुळे. बरोबर आहे. कोणाच्या सांगणार नाही, तो विषय नाही. मला प्रश्न विचारला एका मुख्याध्यापकाने. तो प्रश्न असा आहे, जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणता
यशोधर अन्याय केलेला आहे. प्रश्न किती महाग जाऊन विचारला मला. बाबासाहेबांनी जर म्हणतात की सीतेला अगदी परीक्षा द्यावी लागली, अन्याय केलेला आहे, मग सिद्धार्थ पत्नीला मुला बाळाला सोडून जर रानात जाता वनात जाता तर अन्याय होऊ शकत नाही का? त्याचं उत्तर आता दिलेलं आहे तुम्हाला. बरोबर आहे, आता उत्तर दिलेलं आहे. कारण सिद्धार्थाने जर यशोधरेला न विचारता निर्णय घेतला असता, सिद्धार्थाने मी निर्णय घेतलाय, माझा निर्णय आहे, पत्नीला विचारायचं नाही, हा जर निर्णय घेतला असता तर मात्र निश्चित तो अन्याय सिद्धार्थाने यशोधरेला केला असं मान्य केलं असतं. तर मात्र म्हणतात त्यावर तो अन्याय केलेला नाही. कारण सिद्धार्थाने यशोधरेला पहिला प्रश्न विचारले, काय करू आता? स्वातंत्र्य दिलं, मग मी काय करू आता? त्यावेळेस ती म्हणाली तुझ्या निर्णय घ्या. मी त्या ठिकाणी असेल तर हाच निर्णय घेतला असता. ती म्हणते की तुम्ही तुझ्याला जगाच्या सुखाकरता आनंदाकरता तुम्ही नृत्यात करता, तुमच्या आई वडिलांचं राहुलचं संगोपन समर्पणे करेल. या पद्धतीचं उत्तर यशोधरेने दिल्यामुळे सिद्धार्थाने सुद्धा हा निर्णय तुमचा घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीनं सिद्धार्थाला संघात प्रवेश, या ठिकाणी 2 टप्पे या ठिकाणी महत्वपूर्ण आहे. त्या 8 ब्राह्मणांनी सांगितलं भविष्य आणि अशीत मुनींनी सांगितलं भविष्य. जर हा ग्रस्त जीवन जगेल तर एक महासम्राट आहे, आणि जर त्याने गृहत्याग केला तर एक महान संवेग समृद्ध बनेल. सम्यक समृद्धाचा प्रवेश निर्माण करण्याकरता रोहिणी नदीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाच नसता तर सिद्धार्थ सम्यक समृद्ध झालेच नसते. वयाच्या 28व्या पर्यंत सिद्धार्थाने सेवाची संघाची सेवा केलेली आहे. ही जर घटना घडलीच नसते, अजून 10 वर्षापर्यंत जर चांगलं केलं असतं तर सिद्धार्थ सुद्धा सम्यक समृद्ध झाले. त्या दिशेची पावले होती ही. त्या एका सत्कर्मामध्ये काही प्रसंग घडत असतात. एखाद्या प्रवासामध्ये प्रवासाला पूर्ण करायचा असेल तर त्याच्या जीवनामध्ये अशा पद्धतीचे प्रसंग निर्माण होत असतात. तोच प्रसंग हा निर्माण झालेला आहे. दुसरा प्रश्न हा निर्माण झाला की यशोधरेने जर विरोधच केला असता, यशोधरेने विरोध केला असता आणि तेव्हा सिद्धार्थाने यशोधरेला मान दिला, सन्मान दिला, आणि तिने जर विरोध केला असता आणि सिद्धार्थाने पत्नीचा सन्मान केला असता, ठीक आहे जात नाही तरी मात्र सिद्धार्थ सम्यक समृद्ध म्हणजे दिसते. मुद्दे कळायला पाहिजे, हे कळायला का मुद्दे? हे इष्टपणे मुद्दे मांडलेले आहेत तुम्हाला. अशा पद्धतीनं सिद्धार्थाचा हा प्रवास, संघामध्ये प्रवेश आणि प्रबंधापर्यंतचा प्रवास आम्ही तुमच्याकडे सादरीकरण केलेला आहे. अत्यंत स्पष्टीकरण शिक्षकपणे तुमच्यावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळी प्रश्न विचारले, सिद्धार्थाने गृहत्याग का केला? हा स्वतः प्रश्न येणार आहे यूपीच्या परीक्षेला. त्यावेळी तुमचं उत्तर हेच कळलं पाहिजे की रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपावर सिद्धार्थाने गृहत्याग केलेला आहे. संतागार शब्द वापरलेला आहे. संतागार सुद्धा त्या वहीमध्ये आहे. आणि त्या पद्धतीनं हा विषय तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मला तुमच्या कुटुंबाच्या कामाला मी आज आयुष्य हा एवढाच भाग केला आहे. दुसरा वक्ता येत मी 10 मिनिट तुम्हाला तुम्ही शांत दिला बरोबर. अजून 15 मिनिट घेतले असतात तर मला सिद्धार्थ पासून घेतले नाही तर म्हटलं आम्हाला जायचं. हा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग तुमच्या सादरीकरण प्रयत्न केला आहे, ती पण केलेला आहे. उद्या पुढचं जर असेल तर परिवार त्यामध्ये ज्ञानप्राप्ती हा जो भाग असेल तो सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. तो सुद्धा तुमच्यासमोर
सादरीकरण पद्धतीने ते मोठे तुम्ही घेऊन घ्या.